ओबीसी आरक्षण संपलं म्हणत लातूरच्या रेणापूरमध्ये तरुणाची आत्महत्या। 35 वर्ष भरत कराडनं मांजरा नदीमध्ये उडी मारत संपवलं जीवन। भुजबळांकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसी मधील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवार यांचं आवाहन। ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर संघर्ष करा पण आत्महत्या करणं अयोग्य, मुनगंटीवारांचं वक्तव्य। आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरे जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला फक्त 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्या, जातीय अराजकता निर्माण होईल, संजय राऊत यांचं विधान। जात पडताळणी शिवाय प्रमाणपत्र देणार नाही, तर कुणालाही चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही, विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार, सरकारचा नवा GR। मोर्चा घेराव निदर्शनांवेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात हा निर्णय। छगन भुजबळ यांच्याकडून जरांगेंचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडगुंटीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, मनोज जरांगे यांचा भुजबळांवर हा हल्लाबोल। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, धनंजय मुंडे यांचं फडणवीसांना पत्र। मी कधी अज्ञातवासात जात नाही, नियमानुसार काय असेल ते करा, ट्विट करत भूमिका मांडली, अजित पवार यांची प्रतिक्रिया। कोर्टातील मुरुमुक्सा प्रकरणी अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी। पुण्याच्या मंचरमध्ये मशिदी शेजारी रस्त्याचं खोदकाम करताना भुयार सापडलं, पुरातत्व विभाग भुयाराची करणार पाहणी, मशिदी शेजारी पोलीस बंदोबस्तही तैनात। रोह्यात अजित पवार यांच्या हस्ते चिंतामणी देशमुख सभागृहाचं उद्घाटन, मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं भरत गोगावले नाराज, रोहा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोगावले हक्कभंग आणणार। राहुल गांधी यांना पुण्यात बोलवा, सात्यकी सावरकर यांच्याकडून कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल, सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप, 22 सप्टेंबरला होणार पुढची सुनावणी। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार, तर अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगत, करार झाल्यानं मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती केली जाणार, भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी दिली जाणार। सुशीला कार्की आज नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून घेणार शपथ, तर राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पडणार पार।